भोले शंकर माझ्या महादेवाची पूजा सुरू आहे माझी। आता मी एका मंदिरामध्ये आली आहे, तिथे माझे भोले शंकरांची पूजा सुरू आहे। आता त्यांना दूध दही आणि पंचामृताने धूत आहे आणि पंचामृताने धूत आहे। आणि आता माझे त्याच्यानंतर मी पाणी टाकून राहिली त्याच्यावरती, पंचामृताने धुतल्यानंतर पाणी टाकून राहिली आणि थोडं तीर्थ घेतलं आहे मी महादेवांचं। आता पूजा करून घेते, भस्म वगैरे लावून घेते, भस्म लावते। त्याच्यानंतर बेल फूल 11 फुले, आपल्या 108 बेल, 108 अक्षिदा, आणखी त्याच्यासोबत फुलं पांढरे वाहायची आणि ओम नमः शिवाय हा जप करायचा 108 वेळा। ओम नमस्तुते हा जप करायचा, ओम नमस्तुते हा जप करायचा 108 वेळा। आणि मग त्याच्यानंतर ही सर्व पूजा झाल्यानंतर मी आणि माझ्यासोबत माझी मैत्रीणसुद्धा पूजा करायला आली आहे। ती तर पशुपतीनाथाचं व्रत करत आहे, ती पण सुद्धा माझ्यासोबत आहे। तिची पण पूजा माझ्यानंतर ती पण पूजा करणार। आणि मी तर पहिल्यांदाच इकडे मी पशुपतीनाथाचं तर पूजा नाही केली, पण पहिल्यांदाच इकडे तिच्यासोबत मी आलेली आहे पूजा करायला तिच्या गावाला। आणि आता मी 108 ते तांदूळ टाकून राहिली, महादेवाला अर्पण करते पिंडेवरती। आणि माझं पिंडेवरती टाकणं झालं आहे आता। आणि त्याच्यानंतर मग माझी मैत्रीण करेल पूजा, ती पण तिच्यामुळेच मला इथे पूजेला यायला मिळालं, नाहीतर मी इथे आली पण नसती। तिच्याकडे आली त्याच्यामुळे मला ही पूजा करायला मिळाली। आणि हे मंदिर एवढं छान आहे की मी पहिल्यांदाच बघितलं आहे। आता तिची पण पूजा सुरू झाली आहे आणि मी पहिल्यांदाच हे मंदिर बघितलं, मी अजूनपर्यंत हे मंदिरसुद्धा बघितलं नव्हतं। आणि मला खूप चांगलं वाटलं हे मंदिर बघून, भोलेनाथ ती पिंड, महादेवाची पिंड बघून मला खूप म्हणजे छान वाटलं की पहा बा, मला म्हणजे किती छान माझ्या तकदीर होतं की मला महादेवाच्या पिंडाची पूजा करायला मिळाली। तिच्याकडे आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं। ती सुद्धा आता पूजा करत आहे आणि ती पशुपतीनाथाचं व्रत करत आहे आणि तिच्यासोबत मी आली आहे। पण मी साधंच केलं आहे, मी व्रत वगैरे नाही केलं, पण मी साधीच पूजा केली आहे आणि ती व्रत करत आहे। आणि व्रतामध्ये पण ती मग परत पुन्हा संध्याकाळी नैवेद्य वगैरे ठेवायला जाणार। आता तिने सध्या पूजा केली आहे आणि तिच्यासोबत मला येण्याचं चान्स मिळाला, मला खूप छान वाटलं। आणि हे इथे छान असं गार्डन पण आहे, खूप सुंदरसं असं गार्डन आहे आणि मला ते गार्डन बघून पण खूप छान वाटलं। सुंदर सुंदर अशी खेळणी आहे, आपल्याला व्यायाम वगैरे करायला तिथे सगळं व्यायामसुद्धा आपला होऊ शकतो, आपल्याला बसायलासुद्धा जागा आहे, झाडं झुडं वगैरे खूप सुंदर आहे गार्डन। मला ते बघून खूप चांगलं वाटलं आहे, म्हणून मी इतकं तिथे एन्जॉय केलं आहे माझ्या मैत्रिणी। मला खूप छान वाटलं, हसत घासत ती पूजा केली आणि त्या गार्डनमध्ये बसले, त्या गार्डनमध्ये खूप एन्जॉय केला। म्हणजे असं एवढं चांगलं वाटलं मला असं वाटलं मी पहिल्यांदा आली, मला असं वाटलं की म्हणजे काय एन्जॉय करावं। तर मी थोडं पायांचासुद्धा व्यायाम केला आहे, मला एवढं चांगलं वाटलं। झुल्यावरती बसली, झोके घेतले आणि खूप सुंदर वाटलं आहे की फारच असं वाटलं मला की परत पुन्हा यावं इथे कधीतरी। तिथे मग एक वृंदावन होतं, त्या वृंदावनला मी पाणी पण घातलं, त्या वृंदावनची सुद्धा पूजा केली, नमस्कार केला। तिथेच त्या पिंडेच्या समोर वृंदावन होतं आणि त्याच्यासमोर एक झाड पण खूप सुंदर वडाचं पिंपळाचे झाड आहे, मला खूप छान वाटलं।